हाय, वेलकम टू माय सेकंड यूट्यूब व्हिडिओ. तर आज यूट्यूब व्हिडिओ बनवायला असं काही रिझन नाही आहे. मी किती टाईम पहिला तर मला इथं बघू की इथं बघू कळत नाही, कारण यूट्यूब व्हिडिओ बनवायची सवय नाही आहे. पण ठीक आहे, मी इथंच बघेन. आणि मला असंच काही काम नव्हतं, म्हणजे काम आहे, मला भरपूर काम आहे. एडिटिंगचं काम आहे, हे एडिट करायचं, ते एडिट करायचं, एक प्रमोशनल व्हिडिओ शूट करायचं आहे. पण मला काही करायची इच्छा नाही आहे. सो मी विचार केला एक यूट्यूब व्हिडिओ शूट करूया. आणि हा व्हिडिओ मी बिना एडिट करता, कारण मी एडिट करायचा विषय जिथं येतो आहे तिथं मी आळसपणा करते, त्यामुळे मी हा व्हिडिओ बिना एडिट करता अपलोड करणार आहे. आणि हा व्हिडिओ मी असंच लाईव्ह अपडेट देण्यासाठी करते, असं करायचा असं विचार केला. पण माहीत नाही मी काय लाईव्ह अपडेट देणार आहे. आणि मी काहीतरी या व्हिडिओमध्ये करायला पाहिजे, म्हणून मी हे चिप्स खाणार आहे. तसं पण मला भूक लागली आहे. सो आता लाईव्ह अपडेट काय देऊ. मला किती क्वेश्चन्स आलेले आस्क मी क्वेश्चनला, की लग्नानंतर लाईफ कशी सुरू आहे, तर ते मी स्किप करणार आहे. नाही तसं नाही, निवांत आहे. मला माझीच कामं आहेत, पण मला माझी कामं करायचा पण कंटाळा आला आहे. आणि मला असं झालं आहे, मी एका लूपमध्ये अडकली आहे आणि मला त्यातून बाहेर येता येत नाही आहे. मी किती ट्राय केलं की वर्कआउट करायचं, रोज सकाळी लवकर उठायचं, ॲटलिस्ट जिम जॉईन करायचं किंवा काहीतरी करायचं आणि त्या लूपमधून बाहेर यायचं. कारण रोज लेट उठायचं, तेच काम, तेच परत रोज आळसपणा, मग काम करायचा कंटाळ. आणि आळशी तर मी भयानक आहे, त्यामुळे मला ते असं माझं तेच सुरू आहे. मला वैताग आलाय त्या गोष्टीचा. पण मला काय चेंज करता येईना झालंय. म्हणजे येऊ शकतंय, मी उद्या उठून परत सगळं चेंज करू शकते, पण मला जमत नाही. समजतं. आता ह्या व्हिडिओमध्ये पण मी काय करू, काय बोलू, मला कळत नाही. मला पुण्याला माझ्या भावांच्याकडे जाऊन राहायची इच्छा आहे ना. मला फ्रेंड्सना भेटू वाटतंय ना. प्रतीकाने मी कुठं बाहेर जातोय, म्हणजे कायच करायची इच्छा नाही आहे मला. पण जे मी रोज बसून काढायले ते पण मला नको झालंय, कारण मला कुकिंग व्हिडिओज भरपूर शूट करायचे आहेत, इझी रेसिपीजवाले. मी आता 15 दिवस आईकडे गेलेले. मी एवढं मस्त तिथं खाल्लंय. मी तिथं स्पेशली व्हिडिओ शूट करायसाठी गेलेले. तिला सांगून मी दोन व्हिडिओ शूट केले, पण ते करून पण एक आठवडा झाला आणि ते पण मी अजून एडिट करून अपलोड केलेलं नाही आहे. त्या 15 दिवसात पण मी फक्त आराम केलाय, जाऊन मी फक्त चिल केलंय, 1-2 व्हिडिओ शूट केलेत, 1-2 कामं होती ती केलीत माझीच. त्यानंतर परत इथं येऊन तेच. आता जरी मी भावांच्याकडे पुण्याला गेले तरी तिथं जाऊन मला काय काम नाही आहे ना. मी तिथं जाऊन परत टाइमपास करणार. मी काय कोण, प्लीज मला कोणतरी कमेंटमध्ये सांगा. वाव. आणि मी नुसती खायले. ते कोणते आहेत, पोटॅटो पॉप चिप्स. हे करायला मला आवडायला. नुसतं चिल, आराम आणि हे तेवढंच काम करायचं बस. मला ह्या म्हणजे ह्या गोष्टीतून बाहेर पडायचं आहे, पण मला स्वतःला बाहेर पडता येईना झालंय. आणि प्रतीकच्या काय एवढं लक्षात नाही येत की हिचं काहीतरी सुरू आहे, ह्याला थोडं ह्यातून डिस्ट्रॅक्ट करूया, ह्याला कुठंतरी घेऊन जाऊया काय किंवा काय, हे त्याचं डोकंच नाही आहे. तो त्याच्या कामात फुल बिझी आहे, त्याला मला द्यायला वेळ नाही आहे. त्यामुळे माझ्या गोष्टींचा एवढा विचार करायला तर त्याला अजिबातच वेळ नाही आहे. तो त्याच्या नादातच आहे. सो प्लीज, आत्ता पण मी खरं सांगू मी काय करत बसलेले, आणि उठून हा व्हिडिओ शूट करायला सुरू केला. माझं ब्लँकेट आहे. मी सगळं आवरून आज ठरवलेलं काय पण करून आईच्या इथं जो व्हिडिओ मी शूट केला तो व्हिडिओ एडिट करायचा आणि उद्या सकाळी अपलोड करायचा. घेतला मी मगाशी एडिटला, पण
मला इच्छाच होत नाही आहे काय करायची. मग काही कळेना. मी तो व्हिडिओ एडिटमध्ये घेतला आहे, त्यावर सॉन्ग ॲड केलं आहे. सो ही आहे माझी लाईफ अपडेट. त्यामुळे मी कायम स्टोरीमध्ये येते, सांगते मी परत सगळं सुरू करणार आहे हे. मला एवढ्या लोकांचे छान छान DMs येतात. असं वाटतं नाही, थोडा तरी छान कॉन्टेंट आहे माझा, मी अपलोड करायला पाहिजे म्हणून मी शूट केलं आहे, सगळं केलं आहे, मला पण करायचं आहे. पण त्याच्या पुढं मी जाईनाच झाले. मी एवढी हेल्थ कॉन्शियस होते, अजून पण आहे, पण कळते पण वळत नाही. म्हणजे मी असं फालतू काही खात नव्हते किंवा डेली वर्कआउट करायचेच, काही पण होऊ दे. मी आता वर्कआउट अजिबात करत नाही आहे ना. मी ॲटलिस्ट 10K स्टेप्स तरी कंप्लीट करायचे. माझ्या आत्ता दिवसाच्या स्टेप्स 1500च्या पुढं जात नाही आहेत. वर्कआउट तर लांबच, माझे स्टेप्स पण 2000 पण स्टेप्स कंप्लीट होत नाही आहेत माझ्या. म्हणून मी असंच विचार केला, म्हणजे मला आत्ता एडिट करायचा होता एक व्हिडिओ, तो मी घेतलेला पण माझं हे कामच करत नाही आहे असं मला वाटतंय. मी विचार केला असंच एक यूट्यूब व्हिडिओ तरी शूट करून अपलोड करूया बिना एडिट करता. कारण जर मला एडिट करायला एवढा कंटाळ येतोय तर मी ॲटलिस्ट हा व्हिडिओ तरी बिना एडिट करता अपलोड करू शकते यूट्यूबला. मला बाहेर जायचं, पण असं आहे की मला फ्रेंड्सपेक्षा जास्त प्रतीकसोबत बाहेर जायला आवडतं. पण तो एवढा बिझी आहे की, आणि माझ्या भावांसोबत, माझे भाऊ आहेत पुण्यात, प्रतीक आहे कामात बिझी. त्यामुळं मला असं चाललंय मी जाऊ तरी कोणासोबत बाहेर. मुलींच्या सोबत जायचं म्हणजे प्लॅनिंग, मग ती हां उद्या भेटूया म्हणणार, परत तिचा कॉल नाही. ते मुलींसोबत नाही होऊ शकत. मी फक्त माझ्या भावांसोबत फिरायचे आणि प्रतीकसोबत फिरायचे. हा व्हिडिओ शूट करता करता माझं स्टोरेज पण फुल झालं. माझं स्टोरेज पण फुल झालं आहे, पण ते पण SSDला घ्यायचं मला होईना झालं आहे. म्हणजे एवढं इझी काम आहे ते पण मला जमेना झालं आहे. हां, मी काय म्हणत होते, मी फक्त भावांसोबत आणि प्रतीकसोबतच फिरायचे आणि ती सगळी बिझी आहेत. त्यामुळं माझं डोकं फिरलं आहे. मी आता थोड्या दिवसात येडी होईन असं वाटतंय मला, पण काहीतरी करायला पाहिजे. आज तारीख किती आहे? 1 मिनिट. ओके, आज 22 जुलै आहे. आज मी आत्ता 5ला हा व्हिडिओ शूट करते. मी ट्राय करेन की उद्या 23 जुलैला मी सकाळी लवकर उठून, पाऊस आहे पण मला असं, मी पावसात पण रनिंगला जायचे, रेनकोट घालून मी फिरत असायचे रंकाळ्यावर. ठीक आहे, मी खूप दिवस झाले गेलेले नाही, पण मी ह्या व्हिडिओमध्ये सांगते की मी 23 जुलैला सकाळी लवकर उठून रंकाळ्यावर जाईन. आता नाही स्टोरेज फुल होणार, परत स्टोरेज फुल झालं. मी डायरेक्ट इंस्टाग्रामच अनइन्स्टॉल केलं आहे. तर हा व्हिडिओ शूट करताना मला थोडं बरं वाटतं आहे. थोडी मी परत कामाला लागेन असं वाटतंय मला. बघूया उद्या 23 जुलैला मी सकाळी लवकर उठून चालायला जाते की नाही. आणि परवा मला एक रील शूट पण करायचा आहे. जर मी उद्यापासून व्यवस्थित वागले तर माझा परवाचा रील शूट होईल असं मला वाटतं आहे. नाहीतर मी घाईला येणार तो व्हिडिओ, कारण मला त्या व्हिडिओसाठी अजून काही आयडिया नाही आहे की मी काय कन्सेप्ट किंवा काहीच आयडिया नाही आहे. उद्या जर मी शाण्यासारखी वागले तर मग काहीतरी चांगले आयडियाज येतील परवाच्या रीलसाठी. मला वाटत नाही आहे हा व्हिडिओ कोण बघेल. जर कोणी बघितला असेल तर थँक्यू सो मच. आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आणि जर कोणी फर्स्ट टाईम बघत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला आणि माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करा. ओके, बाय, थँक्यू.